किमान 2 ते 2.5 घंटे बैठक चालली, पण त्यामध्ये जे मृत अपंग दिव्यांग ज्यांनी कर्ज घेतलं त्यांचं कर्जमाफीचं त्यांनी कबूल केलं. घरकुल योजनेच्या बाबतीत तुमच्या अंत्योदय योजना जी आहे ती राज्याची दिव्यांगासाठी अन्नधान्य योजना वेगळी सुरू करणार. या सगळ्या एकंदरीत आपण पाहिलं की मूकबधिरांचं शिक्षण 10वी नंतर बंद आहे, कुठली व्यवस्था राज्यात नाही आहे. तर मूकबधिरांना वाहन परवाना आणि 10वी नंतरचं शिक्षण या सगळ्या संदर्भात निर्णय झाला. प्रत्येक विद्यापीठाला आमचं जे म्हणणं होतं का दिव्यांगाचं शिक्षण हे अडथळामुक्त झालं पाहिजे, यावर प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी एक संशोधन केंद्र उभारलं जाईल आणि त्या माध्यमातून दिव्यांगांना अडथळामुक्त शिक्षण कसं देता येईल. घरकुलाच्या संदर्भात गायरान जमिनी असेल किंवा यशवंत मुक्त वसाहत योजना ज्या धर्तीवर राबवल्या जातं त्या धर्तीवर दिव्यांगांचं घरकुल योजना राबवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. पण महत्वाच्या मागण्या जसं पेरणी ते आम्ही जे म्हटलं फळबाग योजनेमध्ये जसं संत्रा असेल, काजू असेल, द्राक्ष असेल, आंबा असेल, जे फळ उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला 3 वर्ष लागवडीसाठी पैसे देता, त्याचप्रमाणे 6 वर्षाचे जे झाडं आहे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा 3 वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी MRGS मध्ये घ्यावं. त्यांनी ते कबूल केलं. पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला जाईल. एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे. दुसरं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये करावं ते त्यांनी अमान्य केलं. कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं मानधन 6 महिन्यानंतर वाढवू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधन आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि अजितदादांना मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही. बाकी 18 मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या, 18 मागण्या जरी मंजूर केल्या असल्या तरी 2 मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहे.